देशाची राजधानी दिल्ली येथे विद्यार्थ्यांचं आंदोलन आता जोरात आहे आणि विविध राजकीय पक्षांचे नेते त्या आंदोलनाला भेटी देत आहेत, त्यांना समर्थन करतायत। याच विषयावर बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते साहेब। सर, पालघरमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आपण आज आलेले आहात। विद्यार्थ्यांचे जे आंदोलन सुरू आहे आणि जे नेते त्यांना भेटी देत आहेत आणि त्यांना समर्थन करतायत, तर आपली भूमिका काय? मला असं वाटतं की भारताच्या लोकशाहीमध्ये विद्यार्थी चळवळ हा म्हणजे प्रमुख अंग आहे आणि सातत्यानं विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या विषयावर बोलावं, पण ते विद्यार्थ्यांनी बोलावं, विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर बोलावं। पण आज मला म्हणजे सांगायला हरकत नाही, आपण सगळे डोळ्यांनी पाहत आहोत की विद्यार्थ्यांच्या म्हणजे याच्यावर भावनांवर जे राजकारण केलं चाललंय, त्याच्यात जे शिक्षणामध्ये भांडवलशाहीचं राजकारण आणणाऱ्या किंवा शिक्षणामध्ये भांडवलशाही आणणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे वयोवृद्ध पुढारी शरद पवार ते सुद्धा म्हणजे दिल्लीमध्ये आंदोलनस्थळी गिरट्या मारताना दिसत आहेत। त्यानंतर आपला तो मनोज, आता मला माहित नाही, एक मन आहे काला अक्षर भैंस बराबर, किती ज्ञान आहे नीटचं NEETचं किती ज्ञान आहे ते माहिती नाही, पण तो पाहुणा कलाकार म्हणून आहे। म्हणजे सांगायचं तात्पर्य, विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला राजकीय ज्या प्रकारे आपण म्हणतो खलबतकुटी करून आपलं काहीतरी त्याच्यात स्वार्थ होतंय का, ह्या अनुषंगानं मला वाटतं की काही प्रयत्न होत आहेत। एक गोष्ट नक्की आहे की विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये विद्यार्थ्यांना काही म्हणजे शारीरिक इजा झाल्या आहेत, विद्यार्थ्यांना काही त्रास झाला आहे, त्या बाबतीमध्ये मला नक्की माहिती आहे की सरकार हे नेहमीच मॅजिस्ट्रल इन्क्वायरी करत असतात आणि ह्या दिल्लीच्या प्रकरणामध्ये सुद्धा मला असं वाटतं की येणाऱ्या काळामध्ये कायदेशीर प्रक्रिया आहे ती मॅजिस्ट्रल इन्क्वायरीची, ती मॅजिस्ट्रल इन्क्वायरी होईल असं मला वाटतंय। नक्कीच उद्धव ठाकरे यांनी केजरीवालांची भेट घेतलेली आणि आंदोलनस्थळी जाऊन विद्यार्थ्यांना पाठिंबा दिला, याच्यावर काय आपण सांगा? मला तर म्हणजे आता उद्धवचं तर म्हणजे मला एकदम असं वाटायला लागलंय की आपण जसं एखाद्या योजनेत रोजंदार मजुरांना आपण जसं कामावर घेतो तसं म्हणजे जंतर मंतरचं आंदोलन झालं की बाबा आपण जर कुठे स्क्रीनवर दिसायचं असेल देशाच्या तर आपण तिथं पोहोचावं, अशा प्रकारचं उद्धवचं हे मला वर्तन वाटतं। उद्धवच्या वर्तनामध्ये मला विद्यार्थी हित असं काही दिसत नाही आणि त्या पलीकडे जाऊन मला हेच म्हणायचं आहे की विद्यार्थ्यांना समर्थन देणं किंवा विद्यार्थ्यांना पाठिंबा देणं इथपर्यंत ठीक आहे, परंतु ज्या गोष्टी राजकारणाखातर आहेत त्या गोष्टी जास्त बोलल्या चालल्यात। मला सांगा, उद्धव ठाकरेनं किंवा आदित्य ठाकरेनं 30 सेकंद विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर काय केलं पाहिजे NEET मध्ये ते बोललेलं दाखवा मला तुम्ही आणि बक्षीस मिळवा। तुम्हाला सांगतो मी, माझं जाहीर आव्हान आहे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार जे भांडवलदारी शिक्षण व्यवस्था आणलेले त्यांनी सुद्धा 30 सेकंद दाखवावे। हे सगळं जे आहे ना, ही म्हणजे आपल्या लबाडक्या ह्या निमित्तानं तरी आपल्याला हुशारकीत बदलता येतात का, राजकीय हुशारकीत, ह्यासाठीची धडपड आहे, ह्यासाठीची धावपळ आहे। नक्कीच आता जे विद्यार्थ्यांना जी मारहाण झालेली आहे आणि हे विद्यार्थ्यांचे आंदोलन आहे, याला आपण समर्थन करताय की सरकारचं समर्थन करताय? बघा, देशातल्या कोणत्याही महाविद्यालयीन विद्यार्थी असो, शालेय विद्यार्थी असो, विद्यार्थिनी असो, त्यांना थोडा सुद्धा म्हणजे मी तर म्हणेल की त्यांचा अपमान सुद्धा होऊ नये, या मताचं देशातलं कुणीच नाही अपमान व्हावा या मताचं। मग कोणताही पालक असो, कोणताही प्राध्यापक असो, म्हणजे कोणत्याही राजकारणी सुद्धा म्हणणार नाहीत की विद्यार्थ्यांना त्रास व्हावा किंवा विद्यार्थ्यांना क्षती व्हावी, परंतु ह्या प्रस्तुत प्रकरणामध्ये ज्या प्रकारे विद्यार्थ्यांना क्षती झालेली आहे, ज्या प्रकारे विद्यार्थ्यांना म्हणजे दुखापती झाल्यात, ह्या प्रकरणामध्ये मला माहिती आहे की काही विद्यार्थ्यांनी आत्मदहन केलंय। जर जरंग्याच्या आंदोलनामध्ये महाराष्ट्र शासनानं म्हणजे मृत कुटुंबाच्या म्हणजे कुटुंबियांना जर एक मदत केलेली आहे, तर त्याच प्रकारे 1 कोटीची मदत जे विद्यार्थी या आंदोलनामध्ये मृत्यू झालेत किंवा ज्यांनी आत्मदहन केले किंवा हे केले, जीव दिला, प्राण दिला, त्यांना 1 कोटी रुपये मिळाले पाहिजे। आणि मला असं वाटतं की विद्यार्थ्यांना ज्या इजा झालेली आहे, शारीरिक दुखापत झाली आहे, त्यांच्या बाबतीत सुद्धा विचार झाला पाहिजे आणि त्या पुढे जाऊन मॅजिस्ट्रल इन्क्वायरी या प्रकरणामध्ये केली जावी आणि ती केलीच जात असते। कारण दस्तूर DK बसूची जी जजमेंट आहे, जिथे पोलीस ॲक्शन असते
तिथे मॅजिस्ट्रेट इन्क्वायरी कंपल्सरी असते आणि आपल्या माध्यमातून कदाचित मी पहिल्यांदाच सांगत आहे या प्रकरणात मॅजिस्ट्रेट इन्क्वायरी होईल. नाही, नाही, आपण सरकारच्या बाजूने आहात की विद्यार्थ्यांच्या बाजूने आहात? बघा, माझा एक म्हणणं आहे की विद्यार्थ्याच्या हितासाठी सर्वप्रथम सगळेच आहेत. मी आहे, तुम्ही आहेत, सरकार आहे, पालक आहेत, विद्यार्थी संघटना आहेत. परंतु विद्यार्थ्यांचा लाभ घेऊन राजकारण करणारे आहेत ना, त्यांच्या बाबतीमध्ये मला थोडंसं त्यांना क्रिटिसाइज करून हे सांगणं असतंय की ज्यांनी आयुष्यभर शिक्षण शास्त्राचं वाटोळं केलं अशा वयोवृद्ध पुढारी शरद पवारांना आता हुशारी सुचली, अशा उद्धवला आता हुशारी सुचली, त्यांच्यावरही बोलावं लागेल ना. नाहीतर विद्यार्थ्यांच्या भावनांवर स्वार होऊन राजकारण कसं केलं जाऊ शकतं, हे महत्वाचं आहे. शेतकरी नेते सदाभाऊ खोत यांनी विद्यार्थ्यांना थेट आतंकवादी अशी उपमा दिलेली आहे आणि त्याचाच फायदा घेऊन जरांगेंनी म्हटलं की भाजपच्या नेत्यांना आम्ही महाराष्ट्रात फिरून देणार नाही. काय म्हणायचं? जरंगेच्या बघा, सगळ्यात अगोदर तर सदाभाऊ खोतांनी जर तसं म्हणलं असेल तर सदाभाऊ खोतांनी ते शब्द मागे घ्यावेत. त्या शब्दांचं कोणी समर्थन करणार नाही, कारण विद्यार्थी हे विद्यार्थी आहेत. सदाभाऊ खोतांनी ते शब्द मागे घ्यावेत. आणि मला माहीत आहे की सदाभाऊ खोतांनी कोणत्या कॉन्टेक्स्टमध्ये म्हणलं हे मला माहिती नाही, परंतु सदाभाऊ खोत मला माहिती आहे ते माघार घ्यावेत त्यांनी शब्द. आणि चुकलं असेल तर दिलगिरी व्यक्त करायला हरकत नसते. परंतु ज्या कॉन्टेक्स्टमध्ये मनोज जरंगे म्हणले, मनोज जरंगेच्या का बापाच्या घरचा महाराष्ट्र नाही, मनोज जरंगेच्या बापाच्या घरचा महाराष्ट्र नाही, याला फिरू देणार नाही, त्याला फिरू देणार नाही, ही भाषा विद्यार्थ्यांची नाही. ही भाषा ह्या म्हणजे अर्ध्या डोक्याच्या लोकांची आहे. ही भाषा आहे अर्ध्या डोक्याच्या लोकांची आहे. हे अर्ध्या डोक्याचे लोक विद्यार्थ्यांचा असा वापर करतात. कोणते विद्यार्थी म्हणालेत का देशात कोणाला फिरू देणार नाही? हा कोणत्या कितवी पास आहे? हा 7वी पास आहे का? हा 4थी पास आहे का? कोणी याचं प्रगती पुस्तक पाहिलंय का? अशी माणसं विद्यार्थ्यांना म्हणजे आक्रमक करून काहीतरी अघटित करण्याच्या भानगडीत असतात. नक्कीच विद्यार्थ्यांचं आंदोलन हे राजकारण विरहित असावं आणि विद्यार्थ्यांना ज्या झालेली अमानुष मारहाण त्याचं समर्थन मी करत नाही. आपल्यासोबत होते आपल्यासोबत होते ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते, नाविद शेख, TV9 मराठी, पालघर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.